टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अजित पवार हे सरकारमध्ये असताना देखील त्यांनी वेगळी भूमिका मांडली आहे। अजित दादांनी फक्त एवढाच सांगितलं की पहिल्यापासून ते सक्ती करू नये आणि ते पण बरोबर आहे ना। आम्ही पण मी देवेंद्र फडणवीसच्याच मी काल परवाचा काही त्यांचा इंटरव्ह्यू वाचला, त्यामध्ये त्यांनी तसंच सांगितलेलं आहे। हे वाद आपण म्हणजे शब्दांचा म्हणजे एक म्हणजे अर्थ वेगवेगळा काढून हे वाद निर्माण केलेला आहे। मला वाटत नाही की कोणाच्या मनामध्ये जिथे मराठीचा प्रश्न येते कोणाच्या मनामध्ये काही दुमत नाही की मराठी आपली मातृभाषा आणि ते प्राथमिक भाषा आपली राहिलीच पाहिजे। सोबत जेव्हा इंग्रजी आपण सहज स्वीकार करतो तेव्हा इतर भाषांमध्ये जर हिंदीला अधिक प्राथमिकता मिळाली ते पण केव्हा चॉईसनी पसंतीनं, तर त्याच्याबद्दल एवढा विरोध आणि एवढा महाराष्ट्रामध्ये वाद घालणं हे फक्त राजकीय दृष्टीनं येणारा काही दिवसानंतरच्या BMC नगरपालिका महापालिका जिल्हा परिषदच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून हा एक वाद निर्माण केला गेला आहे। मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उगारलेला आहे। आज महत्त्वपूर्ण बैठक त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये बोलावली। असं आहे की आता मनोज जरांगे साहेब आंदोलन करतील की काही करतील लोकांना समजलेलं आहे। फक्त त्यामध्ये एक स्वतःची पब्लिसिटी किंवा राजकीय त्याचा हेतू असू शकते। मला त्याच्याबद्दल मला मराठा आंदोलन त्याबद्दल बोलायचं नाही आहे। मराठांना आरक्षण मिळालं पाहिजे या मताचा मी पण आहे, आमचा पक्षही आहे आणि त्यामध्ये कुठेही दुमत नाही। मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे। आता आंदोलन करून मिळतील असंच समजून जर गृहीत धरून चालत असेल तर हे चुकीचं आहे, कारण सर्व पक्षांनी आमच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा म्हणजे ऑलरेडी निर्णय केलेला आहे की आम्हाला मराठा समुदायाला आरक्षण द्यायचं आहे। मग त्या विषयामध्ये कुठेही वाद नसताना ते आता आपण त्याचा कायदाही केलेला आहे। आता ते कोर्ट वोटचा जो विषय आहे ते जेव्हा त्याचा काही असेल तर विषय तेव्हा आपण चर्चा करू। आज जर विषय नसताना आपण चर्चा करणं आणि आंदोलन करणं हे मला योग्य वाटत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।